आज आपण पाहणार आहोत जिरा बटर कसे बनवायचे ते। चहा सोबत जे बटर खातो आपण ते आज आपण घरीच अगदी घरगुती साहित्यात झटपट होणारे हे जिरा बटर पाहणार आहोत। अर्धी वाटी इथं मी बटरचे छोटे छोटे क्यूब घेतलेले आहेत, म्हणजेच बटरची जी अमूल बटरची जी स्लाइस येते अशी मोठी, त्याला अशी मी कापून घेतलेली आहे छोट्या छोट्या तुकड्यात। ती टोटल मी अर्धी वाटी घेतलेली आहे। अर्धा कप, वाटीच्या साह्याने मेजरमेंट करायची झाली तर अर्धी वाटी, मी इथं कपाच्या साह्याने अर्धा कप घेतलेली आहे। त्याच सोबत एक मोठा चमचा बेकिंग पावडर ॲड करून घेतलेली आहे। लहान अर्धा चमचा इथे मी खायचा सोडा ॲड करून घेतलेला आहे, म्हणजेच बेकिंग सोडा ॲड करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहेत। एक चमचा जिरे इथं क्रश करून ॲड करून घेतलेले आहेत। सोबत आता मी इथं एक मोठा कप म्हणजेच 1 कप इथे मी मैदा ॲड करून घेतलेला आहे। सोबत इथं दुसरा कप सुद्धा मैदाच ॲड करून घेतलेला आहे, म्हणजे 2 कप मैदा इथे मी टोटली ॲड करून घेतलेला आहे। सर्व मिश्रण हाताच्या साह्याने एकत्रित करून घ्यायचे आहे आणि हे हाताच्या साह्याने एकत्रित करून हे मिश्रण आपण हाताने सुद्धा मळू शकतो, पण मी हे ग्राइंडर मध्ये हे सर्व एकत्रित करून घेणार आहे। तुम्ही इथं पाहत असाल मशीन मध्ये मी हे सर्व फिरवून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण मैद्याला आधी बटर कोट करून घ्यायचे आहे आणि नंतरच पाण्याचा वापर करून आपण याचं पीठ मळायला घ्यायचं आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल हे मी पूर्ण बटर मैद्याला असं या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे, म्हणजेच पूर्ण कोट करून घेतलेला आहे, एकत्रित मिश्रण करून घेतलेलं आहे। आणि आता हे मिक्सर मधून मी ग्राइंडर मधून याचा पिठाचा गोळा बनवून घेणार आहे। आणि हे सर्व मिश्रण आता या ग्राइंडर मध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि याचा गोळा आता आपण मळून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल हाताने जर हे मिश्रण तुम्ही मळत असाल तर थोडा थोडाच पाण्याचा वापर करून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। मी मशीनच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहे। ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रोसेस करू शकता। नसेल ग्राइंडर तर तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा याचा पिठाचा गोळा बनवू शकता। इथे मला 2 कप मैदा मळून घेण्यासाठी 1 कप पाणी लागलेलं आहे। पाणी नॉर्मल टेम्परेचरचंच आपल्याला यूज करायचं आहे या मिश्रणामध्ये आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम सारं पाणी ॲड करून घ्यायचं नाही या मिश्रणामध्ये। पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा इथं मळून तयार झालेला आहे, तुम्ही इथं पाहत असाल। आता याला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत 15 ते 20 मिनिटासाठी। 15 ते 20 मिनिटानंतर रेस्ट करून झाल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करून घ्यायची आहे। इथे मी एका वाटीमध्ये 4 चमचे डालडा ॲड करून घेतलेला आहे आणि तो डालडा फेटून घ्यायचा आहे 5 मिनिट एकसारखा, म्हणजे तो डालडा फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही इथं डालडा फेटून घ्यायचा आहे। इथे वाटीतला 4 चमचे डालडा मी अशा पद्धतीने फेटून घेत आहे। डालडा फेटून झाल्यानंतर लगेचच आपण बटर बनवायची प्रोसेस सुरू करायची आहे। त्यासाठी छोटासा इथं गोळा काढून घेतलेला आहे। आपण जो पोळी करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथं काढून घ्यायचा आहे आणि याला लाटायचं वगैरे नाहीये, अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे आणि हातानेच तेलावर हा गोळा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। इथे तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो, कारण आपल्याला हे तेलावरती मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने हा पूर्ण गोळा आपल्याला पसरून घ्यायचा आहे
आणि अशा पद्धतीने सतत एकसारखा तेलाचा जास्त वापर करून घ्यायचा आहे। आणि हे जे पिठाचा गोळा आहे आपण अशा पद्धतीने पसरवून त्याच्यावरती आता डालड्याचे मिश्रण ॲड करून घेणार आहे। डालड्याऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपापेक्षा बेकरीचे पदार्थामध्ये डालडाच परफेक्ट रेसिपी बनण्यासाठी मदत करतो, त्यामुळे इथं डालड्याचाच वापर करून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूप सुद्धा यूज करू शकता। अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवूनच ही पोळी आपण तेलावरती हाताच्या साहाय्याने पसरून बनवून घेतलेली आहे। तुम्ही इथं पाहत असाल जास्त जाड नाही करायची किंवा जास्त पातळ नाही ठेवायची, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ह्याची जाडी ठेवायची आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने हे डालड्याचे मिश्रण याच्यावरती पसरवून घ्यायचे आहे पूर्णपणे। आणि याला ज्या पद्धतीने आपण रोल करतो त्या पद्धतीने याला दुमडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे। रोल करत असताना मात्र थोडासा डालडा आणि तुपाचा वापर करून याचा रोल बनवून घ्यायचा आहे। आणि ज्या पद्धतीने आपण भाकरवडी कट करतो त्या पद्धतीने छोटे छोटे याचे सुरीने काप करून घ्यायचे आहे, जिथे ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे तसे। आणि अशा पद्धतीने सर्व पिठाचे छोटे छोटे बटर बनवून घ्यायचे आहेत। आता मी इथं बटर बनवून घेतलेले आहेत। इथे मी आता ओव्हनमध्ये याला बेक करून घेणार आहे। तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कढई 15 मिनिट फ्री करून घ्यायची आहे आणि 15 मिनिटानंतर एका भांड्यामध्ये असे हे बटरचे गोळे ठेवून त्याला बेक करून घ्यायचे आहेत। आता मी इथं ओव्हनची प्रोसेस दाखवत आहे। ओव्हन 10 मिनिट आधी फ्री करून घ्यायचं आहे। नंतर 180 डिग्रीवरती 30 मिनिट हे बटर आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहत असाल आपले बटर तयार झालेले आहेत। कलर खूप सुंदर आलेला आहे, अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने हे बटर आपले बनवून तयार झालेले आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। या पद्धतीने तुम्ही आतून सुद्धा बटर पाहू शकताय, अगदी खुसखुशीत असा हा बटर बनलेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा।